भुसावळ शहरातील दुहेरी हत्याकांडाने जळगाव जिल्हा हादरून गेलाय। बुधवारी रात्री माजी नगरसेवक संतोष बारसे व त्याचा मित्र सुनील राखुंडे यांच्यावर अंधाधुंदपणे गोळ्या झाडून दोघांची हत्या करण्यात आली होती। या प्रकरणी मुख्य आरोपीला नाशिकमधून अटक करण्यात आली आहे। भुसावळ शहरात बुधवारी रात्रीच्या सुमारास कारमधून प्रवास करणारे माजी नगरसेवक संतोष बारसे व त्यांचा मित्र सुनील राखुंडे यांच्यावर अंधाधुंदपणे अज्ञात इसमांनी गोळीबार केला होता। यामध्ये दोघांचाही मृत्यू झाला होता। या हत्याकांडामधील मुख्य सूत्रधार संशयित करण परतुडे याला नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतले। नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या गुंडा विरोधी पथकाने ही कारवाई केली। शहरातील मरीमाता मंदिराजवळ दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी मोटारीत बसलेल्या बारसे व राखुंडे यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या। यानंतर हल्लेखोर भुसावळसह व जळगाव जिल्ह्यातून पसार झाले होते। जळगाव पोलिसांनी विविध पथके हल्लेखोरांच्या शोधात होती। 8 संशयितांपैकी एकाला भुसावळ मधून तर दुसऱ्याला धुळे जिल्ह्यातील साक्रीमधून पथकाने ताब्यात घेतले होते। गोळीबार करणारा मुख्य संशयित हल्लेखोर हा फरार होता। त्यालाही गुंडा विरोधी पथकाने गुप्त माहितीच्या आधारे अटक केली आहे। त्याची अंगझडती घेतली असता कमरेला त्याने 2 गावठी पिस्तूल लावलेले आढळून आले। तसेच त्याच्या ताब्यातून 5 जिवंत काडतूसही पोलिसांनी जप्त केली आहे। अटकेनंतर त्याच्याकडून 2 गावठी कट्टे, मॅगझिन, 5 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी कुणाल जाधव, नाशिक। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।